बस्तीही नाही, बस्तीनिही, बस्तीनिही सप्तमी, बस्तीनिही तुद्यति लोगो, श्लेष्मापासून जो होतो, श्लेष्मापासून जो होतो बस्तीनिही, बस्तीमध्ये जो होतो तुद्य, तुद्य म्हणजे काय, तुझा तुझ व्यक्ती म्हणजे व्यक्ती तुद्यती अशा पद्धतीने आवाज माझा. तर तुझ धातू आहे तो बस्तीमध्ये काय होते, वेदना होते. तुद्यते इव श्लेष्मा शीतलो गुरु, जो श्लेष्मापासून जो होतो तो कसा असतो, थंड. आणि कपाशमरी, आपण पित्ताशमरी काल झाला, आता कपाशमरी आहे. तर तो शीतल थंड असतो, गुरु असतो जड असतो. अश्मरी महती लक्षणा, तो अश्मरी कसा असतो, महती, त्याचा आकार मोठा असतो. तर तो कपज अश्मरी आहे. आणि ते सांगत आहेत कपज अश्मरीचं. श्लेष्मणा जातायाम, श्लेष्मरी अश्मरी झाला तर अश्मर्या बस्तीही, बस्तीनी तुद्यत इव शीतलो गुरुश्चस्यात, म्हणजे की बस्तीमध्ये वेदना ही होते आणि थंडावा पण असतो आणि तो जड लागतो, तो खडा जड असतो, अशा पद्धतीने. अश्मरीच्या महती म्हणजे स्थूला वात पित्त थाभ्याम सकाशात, की तो स्थूल खडा असतो, जणू काय जसा काही वातपित्तापासून होतो अशा पद्धतीने. सकाशात म्हणजे त्याच्या सारखा अशा पद्धतीचा. तर अशा पद्धतीचा मोठा असा खडा होतो. पण तो कसा असतो, गुरु असतो, तो पांढरा असतो, तो गुळगुळीत असतो असा. तथा श्लक्षणा, श्लक्षणा म्हणजे कोमल, श्लक्षणा म्हणजे कोमल. मधुवर्णा माक्षिका, माक्षिका आबाहा, की तो गोड असतो आणि माक्षिका सारखी त्याचा रंग असतो अशा पद्धतीनं, म्हणजे मधासारखा. अथवा सीता म्हणजे शुक्ला, सीता म्हणजे शुक्ला. ठीक आहे, पुढे जाऊया आता. एता भवंती बालानाम, एता म्हणजे काय, एता म्हणजे हे सगळे, ह्या सगळ्या स्त्रीलिंगी आहे. सा ते सहा, एषा एते एताहा. एताहा भवंती बालानाम तेषाम एवच भूयसा, की ह्या सगळे अस्मृयते बालांमध्ये होतात. बालानाम षष्टी बहुवचन. आणि तेषाम एवच भूला, त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणे होतात. आश्रय उपचयाल्प स्वग्रहणात, आश्रय उपचयाल्प अल्पत्वात ग्रहण आहरणे सुखाहा, की ते जे आहे, तो जो आश्रय आहे म्हणजे बस्ती जो आहे तो कसा आहे, उपचय अल्प म्हणजे तो मोठा झालेला नसतो, बस्ती हा छोटा असतो. त्याचा जो आश्रय आहे मुठथड्याचा, तो बस्ती आहे तो छोटा असतो. त्यामुळे ग्रहण करणे म्हणजे पकडणे, त्या अश्मरीला पकडणे, आणि आहरणे म्हणजे त्याला बाहेर काढणे हे सुखदायक होतं त्याच्यामध्ये, लहान मुलांमध्ये. टीका. एताहा त्रिस्त्रो अश्मर्यो, या तिन्ही अश्मर्या या सगळ्या बालानाम एव भवंती, मुलांमध्ये होतात. मुलांमध्येही होतात. तथा तंत्रांतरे, ही दुसऱ्या तंत्रामध्ये सांगितलेलं आहे. कुठल्या, सुश्रुत निदान अध्याय 3/11 मध्ये सांगितलेलं आहे की त्रिस्रो अश्मर्यो, की ही तिन्ही अश्मरी दिवा स्वप्न
दिवसा झोपल्याने शीलन शीलन अध्यशन शीत स्निग्ध मधुर आहार प्रियत्वात् बालानाम एव भवन्ति इति. विश्वेश्वराने सांगितलेलं आहे की दिवसा झोपणं, शील म्हणजे 2 नंबर खाली बघा समशन, हा शीलन म्हणजे समशन म्हणजे चांगलं वाईट एकत्र खाणं, अशा पद्धतीने अहित करत एकत्र खाणं समशीन. अध्यशन म्हणजे एकावर लगेच दुसरं जेवण अध्यशन शीत स्निग्ध मधुर आहार या त्या बालकांना प्रिय असतो आणि म्हणून त्यांना मूत्राशमरी जास्त होतात असं ते सांगत आहेत. तेषांच बालानां जातः ताः भूयसा ग्रहण आहरणे सुखाः. त्या बालकांमध्ये झालेला हा भूयस म्हणजे मोठ्या प्रमाणात जे होतात ते ग्रहण करणे आणि आहरण करणे हे सुखदायक असतं. का कसं काय? ग्रहण बडीशादी जे यंत्र आहे त्याने ते ग्रहण आपण म्हणजे बस आश्मरी काढला जातो आणि आहरण म्हणजे शस्त्राधिनाचं आहरण केलं जातं, पकडलं जातं आणि काढलं जातं अशा पद्धतीने. तस्मिन् सुखाः सुखोपयोगः, ते उपयोग करायला सुखदायक होतो कारण बस्तीची साईज त्या अवयवाची साईज लहान असते अशा पद्धतीचं. अत्रैव हेतुम आह आश्रयेती आदी. इथे जो हेतू सांगितला, इथे जो मुख्य विषय सांगितलाय तो आश्रयाचा आहे. आश्रया आधार उपचयो वृद्धी, उपचय होणं म्हणजे वृद्धी. तयोर अल्पत्वम, ती वृद्धी कशी झाली आहे त्या आश्रयाची अल्प वृद्धी झालेली आहे. तस्मात् हेतोर बालानां अश्मर्याः आश्रयो अल्पो भवति. त्यामुळे त्या बालांमध्ये त्या हेतूंपासून जे अश्मरी झालेले आहेत त्यांचा जो आश्रय हा अल्प असल्यामुळे यत्र सा अश्मरी जायते, त्या छोट्याशा आशयात ती अश्मरी होते. अथाच आशयानुसारेण उपचयो अपि अश्मर्या बालानां अल्पो भवति. त्यामुळे आश्रयानुसार तिथे होणाऱ्या अश्मरीचं ते साईज आहे ती कशी होते, ती लहानच असते. म्हणजे एवढा जर लॅडर असेल तर एवढी अश्मरी होऊ शकत नाही असं. आता म्हणजे अश्मरी ग्रहण आहरणे सुखाः, तो अश्मरी पकडायला आणि बाहेर खेचणं हे फार सोपं असतं. महतां तु यथोक्त हेतु भावात आहरणे सा दुःखावहा. ज्यावेळी मोठा अश्मरी होतो आणि जे यथोक्त हेतू सांगितलेले आहेत तर तो मोठा झाला तर तो आहरण पकडायला काढायला तो दुःखदायक असतो असं ते सांगत आहेत. चला पुढे 16वा श्लोकाला आलो आपण. 9वा चॅप्टर 16वा श्लोक वाचतोय मी. शुक्राश्मरी तू महताम जायते शुक्रधारणा. की शुक्राश्मरी जो आहे तो कुठे जायते? महताम. महताम ही षष्टी आहे विभक्ती. महतो महताम म्हणजे जे मोठी लोक आहेत अशा लोकांमध्ये तो होतो. जायते शुक्रधारणापासून होतो शुक्राश्मरी. स्थानात चितम उक्तम ही मुष्कयोः अंतरे अनिलाहा. की स्थानापासून चित झालेला असा तो मुक्त झालेला असा तो जो आहे कुठे तो थांबतो? ही मुष्करयोः अंतरे अनिलाहा. की मुष्क म्हणजे टेस्टिस मध्ये त्याच्या अंतरामध्ये काय होतं? त्याच्यामध्ये तो अंतरे अनिलाहा शोषयती, ती शोषण करतो. अनिल त्याचं शुक्राचं तो स्थानापासून च्युत झालेला असा तो शुक्र आहे, प्राणापासून बाहेर पडलेला जो शुक्र आहे त्याचं तो शोषण करतो. कोण? वायू. अनिलाहा शोषयती. उपसंगृह्य, त्याचा तो उपसंगृह्य करतो. संगृह्य म्हणजे तो साठवून ठेवणं, उपसंगृह्य म्हणजे सगळीकडून साठवून ठेवतो.
शुक्र सर्वगत असल्यामुळे सगळीकडून तो शुक्राला साठवून ठेवतो. असं उपसंगृह्य शुक्रम तत शुष्कम अश्मरी, तिथे तो अश्मरी कोरडा सुका करतो, सुकवून ठेवतो अशा पद्धतीने. बस्ती रूप, बस्तीमध्ये वेदना होते. कृच्छ मूत्रस्तु मूत्रत्वम मुष्क श्वयसु कारिणा, की तिथे बस्तीमध्ये वेदना होते. नंतर काय होतं, मूत्र करताना वेदना होते आणि मुष्क श्वयसु कारिणा म्हणजे तिथे सूज येते. श्वयसु कारिणा. तस्याम उत्पन्नम अमात्रायाम, की ती जी उत्पन्न होते त्यामध्ये अमात्रायाम म्हणजे खूप काळ नसणारी अशी ती शुक्रम इति विलीयते, की शुक्र त्याच्यात विलीयन होतो. शुक्राचं विलयन नाही होत, शुक्र त्या अश्मरीमध्ये विलयन होतं म्हणजे जातं अशा पद्धतीने. आता पुढे टीकेमध्ये वाचतो पण ते. पीडिते तू अवकाशे अस्मिन, आणि असा तो पीडा, त्याची अवकाशामध्ये त्याची पीडा होते. ठीक आहे, त्या स्थानी त्याची पीडा होते, अवकाशामुळे त्या स्थानात त्याची पीडा होते अशा पद्धतीने. तू तू अवधारणे, आता लक्ष द्या म्हणतायत ते. महतामेव अश्मरी जायते न बालानाम तस्य विधस्य तेषां शुक्रस्य अभावात. जे सांगितलंय की महतांना, जे मोठ्या माणसांना जे धारण करतात अशांना काय करत होतं, शुक्र अश्मरी जायते, शुक्र अश्मरी होतो. न बालानाम, लहान मुलांमध्ये होत नाही. तथा विधस्य तेषां शुक्रस्य, असं विधान केलेलं आहे की शुक्राचा लहान मुलांमध्ये अभाव असतो. कुतो जायते, कुतो म्हणजे कशापासून होतो, कुता जायते म्हणजे कशापासून होतो, कुत्र जायते म्हणजे कुठे होतो, कस्य जायते म्हणजे कोणाला होतो, कम जायते कोणाचा होतो, कस्मिन जायते म्हणजे कुठे होतो अशा पद्धतीने. कुतो जायते कशापासून होतो, शुक्र धारणा, की शुक्र धारण केल्यामुळे. हर्ष उदीरणात स्थानच्युतस्य शुक्रस्य धारणात, हर्ष आदींमुळे जो उदीर किंवा उदीरणामुळे ज्यांनी त्याचं स्थानच्युत केलंय, त्या शुक्राने त्याच्या स्थानापासून तो बाहेर पडला आहे, असा जर शुक्र तुम्ही धारण केला, फार महत्वाचं आहे. नुसतं शुक्र धारणाने होणार नाहीये अश्मरी, आलं का लक्षात. म्हणजे जे ब्रह्मचर्य पडतात त्यांना असं होणार नाहीये. की कसं झालं पाहिजे ते शुक्रधारण, तर हर्ष आदी उदीरणात, हर्षद्वारे उदीरण झालं असेल, अशा त्या पद्धतीची कर्म झाली असेल, जसं शुक्राचं हे सांगितलेलं ना, हर्ष त्या पद्धतीने झालं असेल आणि तो त्याच्या स्थानापासून निघालेला असेल आणि धारण झालं शुक्राचं. आता मराठीमध्ये कसं आहे काय माहिती नाही लिहिलं, पण असं महत्वाचं आहे. आता एव आह स्थानादि इत्यादी, म्हणजे त्याचं जे स्थान आहे ते यस्मात् स्थानं च्युतं परिभ्रष्टं बहिर्मुक्तं अति उक्तं तदानीं वायुः मुष्कयोः म्हणजे वृषणयोः अंतरे म्हणजे मध्ये शोषयती. काय होतं, तस्मात त्या स्थानापासून झालेला च्युत म्हणजे असा परिभ्रष्ट असा जो शुक्र आहे, अतियुक्तम असा जो सांगितलेला अति प्रमाणातला जो शुक्र आहे, तदानीम तो वायू मुष्कयोः दोन्ही वृषणांमध्ये अंतरे त्या दोघांच्या अंतरामध्ये शोषयती शोषण होतं त्याचं. किम कृत्वा कशा पद्धतीने, तर उपसंगृह्य की शुक्रम सर्वतो गृहीत्वा, उपसंगृह्य त्याचं कलेक्शन होतं आणि तिथं तो अश्मरी होतो अशा पद्धतीचा. शुक्रम सर्वतो गृहीत्वा तच्च शुष्कम सद अश्मरी भन्यते, की
असं हे सगळं प्रकरण झालं की ते जे फायनल प्रोडक्ट असतं त्याला अश्मरी म्हणतात. फायनल प्रोडक्ट सद अश्मरी म्हणते. त्या सगळ्या टोटल त्या सगळ्या प्रोसेस झाली की जे फायनल प्रोडक्ट होतं त्याला अश्मरी बनते बोलतात. साच बस्ती ऋग अधिकारिणी आणि तो अश्मरी कसा असतो, सा बस्ती ऋग अधिकारिणी म्हणजे बस्ती आधी ज्या वेदना आहेत ना, कृच्छ समज असा तो अश्मरी असतो. तस्याम उत्पन्नम न मात्रायाम की तो उत्पन्न झालेला आहे तो न मात्रायाम न चिरकालोत्पन्नायाम की तो खूप चिरकाल असलेला असा तो अश्मरी नसतो. पीडिते हस्त्यादी न अभिभूते, अभिभूत म्हणजे इंजुर होणं, हे होणं, त्रास होणं अशा पद्धतीने. तर पीडिते तो पीडा त्याला होते. हस्तादिनाम अभिभूते म्हणजे हस्तादी द्वाराद्वारे त्याला जर हे केलं स्पर्श केला असता त्याला काय होते, पीडा होते. इथे 6 नंबर लिहिलंय हस्तादिनाम इति लिखित पुस्तकेषु न उपलब्ध. हे जे वाक्य आहे ते लिखित पुस्तकामध्ये उपलब्ध नसलेलं असं वाक्य आहे. एवढंच. हस्तादी ना अभिभूयते. अस्मिन अवकाशे शुक्राश्मरी स्थाने, अवकाश कुठला तर शुक्राश्मरीचं जे स्थान आहे ते. शुक्रम इति आगच्छति इथे शुक्र येतो. तथा विलयते इति विलयते च इति च शब्दो लुप्त निर्दिष्टो बोध्यम. इथं च जो शब्द आहे विलयते च हा शब्द लुप्त निर्दिष्ट सांगतो. म्हणजे तो तिथे बाकीचा शुक्र आता अश्मरी झाला आणि बाकीचा शुक्र तिथे गेला तर त्याचं तिथं विलयन होतं. विलयन होतं म्हणजे काय होतं की तो तिथे गायब होतो तो शुक्र आणि परत अश्मरीतच मिक्स होतो. अशा पद्धतीने लुप्त निर्दिष्टो बोध्या. लुप्त होणं म्हणजे गायब होणं अशा पद्धतीचं. विशेषेण लिहिते. लिहिते कसं आहे, लिहिते म्हणजे विशेषेण लिहिते. तत्रैवं सुष्टु श्लिष्यते की तिथेच तो चिकटतो. सुष्टू म्हणजे चांगल्या प्रकारे, जणू काही तो खडाच आहे. म्हणजे असा शुक्राश्मरी झाला आणि परत शुक्र जर आला तर तो तिथे चांगल्या प्रकारे असा शुक्र चिटकतो. आणि सुष्टू श्लिष्यते म्हणजे चांगल्या प्रकारचे चिटकून कठीणत्वात तो कठीण होतो. शुक्राश्मरीचं प्रमाण वाढत पडतं अशा पद्धतीने. म्हणजे दुसरा शुक्र आल्यावर शुक्रात तो विरघळत नाही खडा, तर हा आलेला शुक्र त्या खड्यावर परत चिटकून अश्मरीचं वर्धन करते असं सांगतायत. किती माहिती असते की नाही, श्लोकात तेवढीच माहिती असते. बर, पुढचा आता श्लोक 18वा. अश्मरी एव अश्मरी एव अश्मरी एव अश्मरी एवच शर्करा. अश्मरीच हा शर्करा आहे. शर्कराबद्दल ते सांगतायत. अश्मरी अश्मरी एव शर्करा. शर्करा हे अश्मरीच आहे. अणुशो म्हणजे बारीक बारीक अणु. अणुशो अणुशो वायुना भिन्ना, वायुद्वारे, वायुना तृतीय एकवचन, वायुद्वारे भिन्ना म्हणजे तुटतात, बारीक बारीक होतात. सातू अस्मिन अनुलोमगे ती तिच्यामध्ये अस्मिन अनुलोमगे ती बाहेर पडते, अनुलोमक होते. निरेती निरेती म्हणजे बाहेर पडणं. निरेती सहमूत्रेण मूत्राबरोबर जी बाहेर पडते. प्रतिलोमे विबद्धते. प्रतिलोम जर झालं मूत्र तर काय होतं, वायू जर प्रतिलोम झाला तर काय होतं, ती विबद्धते म्हणजे थांब. शर्करा. ठीक आहे, म्हणजे टीका वाचूया. अश्मरी एवच पवनेन अणुषो भिन्ना सती शर्करा स्यात्. अश्मरी जी आहे ती अश्मरी एव ती पवनेन वायूद्वारे भिन्ना भिन्ना थोडे तोडून तोडून सती शर्करा स्यात् की ती शर्करा स्यात् म्हणजे शर्करा निर्माण करते. अश्मरीलाच बारीक बारीक तोडून असं. न तू तस्य अन्यत उपादान कारण इत्यर्थः की त्याचं अन्य कुठलं उपादान कारण
नाहीये. म्हणजे अश्मरीची जी कारण आहेत ती शर्कराची कारण आहेत. त्या अश्मरीला वायूद्वारे बारीक बारीक केलं जातं आणि अनुलोम गतीने फेकलं जातं अशा पद्धतीने. शर्करा अस्मिन म्हणजे पवने अनुलोमगे म्हणजे अनुलोमनम कृत्वा स्थिते सती मूत्रेण सह नीरेति म्हणजे निष्काम इति निष्काम इति म्हणजे ते काय होते की जी शर्करा आहे ती पवनाद्वारे अनुलोमन होऊन मूत्राद्वारे बाहेर पडते. सांगितलेलं आहे. प्रतिलोमे वायू सा शर्करा विबद्धते न तू बहिर्निष्कामती. ही प्रतिलोम झाला असता वायू तर ती शर्करा बाहेर पडत नाही, वरच अडकते. अश्मरी तू अनुलोमगे अपि मरुती. मरुती म्हणजे वायू. मरुत म्हणजे वायू. सकारांत पुल्लिंग शब्द आहे मरुत. मरुती मरुतो मरुत्सु असं त्याचं सप्तमी सप्तमी वचन होतं. मरुती मरुतो आणि मरुत्सु सकारांत पुल्लिंग शब्द. तर मरुती म्हणजे सप्तमी बहुवचन एक वचन. मरुती वायू मध्ये न निरेती म्हणजे वायूद्वारे ते बाहेर पडत नाही. मूत्रेण सह न निष्कामती मूत्राबरोबर ती बाहेर पडत नाही. इति अनयोर भेद हा दुसरा भेद आहे. इति अनयोर भेद अश्मरिणाम म्हणजे काय सांगितले त्यांनी की जी शर्करा आहे ती दोन पद्धत होते. जी एक तर अनुलोमन होऊन ती बाहेर पडते लघवीच्या. म्हणजे पहिला काय होतो वायू काय करतो त्या अश्मरीला फोडतो बारीक करतो आणि ती शर्करा बाहेर फेकतो. कधी कधी काय होतो वायू प्रतिलोम म्हणून ती शर्करा बाहेर पडत नाही. आणि अश्मरीमध्ये काय होतं वायू अनुलोमित त्यावेळेस अश्मरीमध्ये पण वायू अनुलोमित असतो परंतु काय असतो तो मूत्राद्वारे बाहेर पडत नाही. अश्मरी लक्षात त्यामुळे तो हा वेगळा भेद आहे. ती शर्करा नाही अशा पद्धतीने. अश्मरीणाम भल्लातकादी संस्थान निर्देश तद अनुसारेण ग्रहणार्थम बस्ती अवयव विपाटनम उपयुज्यते. अश्मरी जो आहे तो काय आहे भल्लातका आदी संस्थान निर्देश तद अनुसारण की अश्मरी जो आहे तो भल्लातकादी जे काही सांगितले आहे भल्लातकासारखा असतो पांढरा असतो गुळगुळीत असतो जे काही वाताचे पित्ताचे कपाश्मरीचे कंपॅरिझन जे सांगितलेले आहेत त्या पद्धतीने त्या निर्देशानुसार अश्मरीचं ग्रहण केलं जातं. आणि त्या पद्धतीने बस्ती अवयव विपाटनम उपयुज्यते की त्या पद्धतीने त्या अवयवातून बस्ती बाहेर काढला जातो. विपाटन केलं जातं अशा पद्धतीने. पण त्याचं शर्कराचं तसं नसतं ते सांगतायत. शावादी वर्ण निर्देशत्व निष्कांताना शावादी वर्ण निदर्शनेन वातादिन अनुमायम तत्कृतानां वर्णानां चिकित्सार्थम उपयुज्यते. त्यांनी काय सांगितले माहिती का तर शावादी वर्ण निर्देश की शावादी आम्ही वर्ण जे सांगितलेले आहेत त्याच्याचे अश्मरीचे म्हणजे पांढरा अश्मरी लाल अश्मरी पिवळा अश्मरी किंवा भल्लातकासारखा अश्मरी हे सांगितलेले जे आहेत निष्कासन झाल्यावर झालेल्या अश्मरीचं काय होतं शावादी वर्ण निर्देशेन त्या वर्णाद्वारे जे पांढरा असेल तर कपज अश्मरी काळा असेल तर तो वाकज अश्मरी लाल असेल पिवळा असेल तर तो पित्तज अश्मरी लाल असेल अशा पद्धतीने वातादिना अनुमायम की वातादीन दोषांचं आपण अनुमान करू शकतो. बरोबर आहे. तत्कृतानां त्या कृतीद्वारे आपण काय करू शकतो व्रणानां चिकित्सार्थम उपयुज्यते की व्रणांची जी चिकित्सा आहे बस्तीमध्ये झालेल्या त्या अश्मरीने जे काही व्रण केले त्या चिकित्सेचा दोषानुसार आपण दोषांचा त्या चिकित्सेसाठी वापर करू शकतो. म्हणजे काय तर आता बाबा गुळगुळीत खडा बाहेर काढला आपण आहे ना थंड जड असा गुळगुळीत खडा असा आपण बाहेर काढला पांढऱ्या
अश्मरी आहे. मग त्यानुसार जो झालेला व्रण आहे हा त्याच्यामध्ये कफाची दृष्टी जास्त आहे, अशा पद्धतीने व्रणाची चिकित्सा करताना आपण त्या दोषाचा विचार करू शकतो, म्हणजे ते सांगता येईल. म्हणजे अश्मरीचा रंग बदलल्यावर अश्मरीचा रंग बघून आपण झालेल्या व्रणामध्ये त्या दोषांचा विचार करू शकतो. काय छान सांगितलंय. ननुच नो डाऊट संस्थानेन नैव वातादि अनुमान अश्मरी व्रणस्य भविष्यतीति निर्देशको अनर्थतः ते सांगत आहेत. मग हे असं जर असं करायचं असतं तुम्हाला, तर मग ती संस्थान कशाला सांगितली, संस्थान म्हणजे लिंग कशाला सांगितले, म्हणजे तुम्हाला लक्षण कशाला सांगितले की वाताचे अश्मरी असा असतो, त्याच्यात पेनिंग असतं, मूत्र हे असते, धार विच्छिन्न होते किंवा काही वॉट एव्हर जे काय वाताचे अश्मरीचे ती काही लक्षणं सांगितलेली आहेत आम्ही, बरोबर आहे तुम्हाला. हा की थोडं 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 लघवीला करतो, थेंब 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 लघवीला होते. ही जी लक्षणं आम्ही सांगितली, पित्तामध्ये खूप गरम वाटतं, ब्लॅडर मध्ये आग लागल्यासारखी वाटते आणि कपाशमध्ये थंडी वाजते, तर तो जो खडा आहे तो गुरु असतो, शीतल असतो, किंवा त्या बस्तीमध्ये बारीकशी वेदना असते आणि लघवीला त्याला मधासारखी होते. ही जी लक्षणं आम्ही सांगितली ते तुम्हाला दोष सांगण्यासाठी तर सांगितली. मग तुम्ही अश्मरीचा रंग कशाला बघताय, असं ते एक दुसरा माणूस एक दुसरा त्याच्यामध्ये हे आहे. मय एवं संस्थानं प्रायिकम इति केचित मन्यते. काही जण म्हणतायत की ती आम्ही लक्षणं सांगितलेली आहेत आणि त्यानुसार तुम्ही अश्मरीचं जे निदान करणार आहात, वाताश्मरी, पित्ताश्मरी, कफाश्मरी, हे महत्वाचा भाग आहे. प्रायिकम हा महत्वाचा भाग आहे, आलं का लक्षात. हा महत्वाचा भाग नाही की पडणारा खड्याचं कुठला वर्ण आहे आणि त्यानुसार तुम्ही त्या क्षताची ट्रीटमेंट करणार आहात, हा महत्वाचा भाग नसून त्या लिंगानुसार तुम्ही त्या अश्मरीचं निदान करणार आहात, हा महत्वाचा भाग आहे, असं काही जण म्हणतात. एक म्हणण्यात तस्मात वर्ण निर्देशो अपि वाच्यः, की त्यापासून त्यांनी वर्ण निर्देश पण सांगितलेला आहे अश्मरीचा. प्रायिकत्वेच तद्वद उपादानम लिंगम, ही प्राधान्य आपण द्यायला कशाला पाहिजे, तर ते लिंगाला द्यायला पाहिजे. जी काही लक्षणं सांगितलेली असतात त्यानुसार तुम्ही ते द्यायला हवं. पण एक त्यांनी एक विचारही सांगितला की बाहेर पडणारा अश्मरी त्याच्या रंगावरून तुम्ही दोषाचं अनुमान पण करून त्या व्रणाची चिकित्सा त्या दोषानुसार करू शकता, असंही त्यांनी एक दुसरा विचार सांगितलेला आहे. एवढं एका टीकेत लिहिलेलं आहे. कुठं आलं हा होता 18-19 झालं. आता वातबस्ती हे सांगतोय मी. वातबस्ती जे काय रोग आहे, वातबस्त्यादीन आह. आता 20व्या श्लोकाला आलोय आपण. हा श्लोक आहे काय, मूत्रसंधारिणा, मूत्राचं संधारण करणारा, संधारिणा हा तो व्यक्ती, मूत्राचं संधारण करतो तो. कुर्याद ऊर्ध्वा बस्तेर्मुखम मरुत, की मारुतद्वारे बस्ती मुख जे आहे ते कुर्याद वर उलट फिरतो, अशा पद्धतीने. बस्तीचे जे मुख आहे ते मारुतद्वारा उलट फिरतं. मूत्रसंगम रुजम कंडू, मूत्रसंग होतो त्याच्यामध्ये, मूत्रसंग होतो, रुजा होते, कंडू होते, कदाचित म्हणजे क्वचित प्रसंगी, स्वधामतः स्वतःच्या धामतः म्हणजे स्थानापासून है ना, विद्यालयापासून, ग्रामतः गावापासून, तसंच स्वधामतः तर त्या स्थानापासून प्रच्याव म्हणजे फिरतो, बाहेर पडतो, अशा म्हणजे जे कोण बाहेर पडतो, बस्ती स्वतःच्या स्थानापासून स्वधामत म्हणजे
सेपरेट होतो त्या स्थानापासून. बस्ती उद्धृतम, की बस्ती जो आहे तो उद्धृत होतो. उद्धृत म्हणजे वर 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 होतो अशा पद्धतीचं. गर्भाभम, तो गर्भासारखा वाटतो. स्थूलम, जड असतो. विप्लुतम, विप्लुत म्हणजे चंचल असतो. करोती, करोती तत्र रुग्धाः स्पंदन, स्पंदन उद्वेष्टनानी च, तिथे तो काय करतो, तिथे काय करतो, दाह करतो, स्पंदन करतो, उद्वेष्टन करतो, म्हणजे क्रॅम्प आल्यासारखं अशा पद्धतीचं करतो. बिंदुशः च प्रवर्तते, थेंब थेंब तो बाहेर पडतो. मूत्रम बसतो तो पीड, मूत्रम बिंदुशः च प्रवर्तेत मूत्रम असं आहे ना, की तो मूत्र जे प्रवर्तन आहे ते थेंबा थेंबाने होते. बसतो तो पीडिते, की बस्तीवर पीडा केल्यावर म्हणजे त्या तिथे दाबलं की थेंब थेंब लगविला होते अशा पद्धती पीडिते. धारया म्हणजे धारा, ज्या धारा आहेत मूत्राच्या त्या. द्विविधो अपि एषा, दोन प्रकारच्या पद्धती होतात, दोन प्रकारे घडतं. एक वात बसतील किती स्मृता, की वात बसतील दोन प्रकारे घडतं. म्हणजे काय काय होतं, एक की वायूद्वारे बस्तीचं मुख वर फिरतं आणि तो गर्भासारखा होतो, स्थूल होतो, विप्लुत होतो. दुसरं की काय होतं, बस्तीवर दाबला असता तिथं थेंब थेंब लगविला होतं. दुस्तरो, दुस्तरो द्वितीया प्रबल अनिला, की जो दुस्तर म्हणजे कठीण, बरा करायला अतिशय कठीण आहे असा कुठला, द्वितीय दुसरा जो आहे तो बरा करायला अति कठीण आहे, कारण त्याच्यात प्रबल अनिल, त्याच्यामध्ये अनिल जो वायूची इन्व्हॉल्वमेंट आहे ती जास्त आहे, प्रबल अनिल. असं पद्धतीने हा वात बसती आहे. त्याची टीका बघूया आपण. मूत्र संधारिणा, मूत्राचं संधारण केलेला पुरुषस्य, पुरुषाचा. बसते, बसती. मूत्रस्य धारणस्य, मूत्राचं धारण केलेला. मुखद्वारम, रुद्धा, रुद्धा, मुखद्वारम. रुद्धा मारुत, रुद्धा मारुतो म्हणजे मारुताने रुद्ध होतो. हा श्लोकाचा पहिला जो आहे तो काय, पुर्यात रुद्धा, रुद्धा जो आहे तो खाली प्रिंट नाही झाला. रुद्धा मारुतो, महाराजाला रुद्ध होतो. मुख, मूत्रसंगम पुर्या, त्याच्यामध्ये मूत्रसंग होतो त्यामुळे, आणि कंठपणे होतं. सह वातबस्ती मूत्राघात विशेष, हा वातबस्ती मूत्राघाताचा विशेष आहे, विशेष रोग आहे. मूत्राघात या अध्यायामध्ये वातबस्ती हा विशेष आहे. कदाचित अदृष्टवशात, कदाचित अदृष्टवशात दिसेलच नाही, कदाचित अदृष्टवशात न बघता किंवा न तसं घडता वायू तम बस्ती स्वधामता स्थानात प्रचाव म्हणजे चाव इत्वा बाहेर पडून. उद्धृतम की वर होणं म्हणजे ऊर्ध्वमुखम. गर्भाभम गर्भसदृशम. स्थूलम म्हणजे स्वप्रमाणात प्रवृद्धम, की तो मोठा पण होतो, वर पण जातो, अशा पद्धतीने तो स्वतःच्या स्थानापासून. इथं तर लिहिलंय कंदू आहे है ना, पुर्यात रुजावित कंदू, म्हणजे दुखतय पण आहे, कंदू पण आहे. आलं का लक्षात? गेलं रुजा, पुर्यात रुजा, रुजम कंदुमच. वातज मूत्राघात, हे वातज मूत्राघाताचा विशेष आहे, याच्या जो माणूस मूत्राचं धारण करतो त्याचं वायूद्वारे त्याचं जे मुख आहे ते रुद्ध होतो आणि बस्ती मूत्रसंग, बस्ती भरतो. मूत्रसंग होतो, इथं मूत्राचा संग होतो, मूत्र साठून जातं. आणि काय होतं, पुर्यात रुजम कंडू, तिथे रुजा आणि कंडू असतो, अशा पद्धतीचं सांगितलेलं आहे. पुढे आलोय आपण. तर गर्भाभम गर्भसदृशम स्थूलम स्वप्रमाण वृद्धत्वम, ती स्वप्रमाणात वृद्ध प्रवृद्धम, ती स्वप्रमाण जे स्वतःचं जे प्रमाण आहे बस्तीचं ते मोठं होतं. प्रवृद्धम तथा विप्लुतम चंचल होतो. करोती, हे सगळं वायूद्वारे केलं जातं. बस्ती स्वतःच्या स्थानापासून थोडा हलतो
आता हा हलतो म्हणजे अगदी काय ब्लॅडर खालचं ब्लॅडर वर एकदम जातं असं नाही होतं, ते अदृश्य वशात. असं काही तुम्हाला जाणवणार नाही की ते पूर्ण असं हल्लंय आणि एका जागेवरून दुसऱ्या त्याचे स्थानच त्याने स्वधामता स्वतःचं स्थानच सोडले, असं काही एवढं जाणवणार नाही, ते अदृश्य वशात आहे. शब्दान शब्द कशासाठी आहे, शब्दान न केवलम वस्तीभ्रंशम एवं विधम करोति यावत अत्र ऋगादीन अपि. इच्छा शब्द यासाठी आहे की जोपर्यंत वस्तीभ्रंश आहे, जोपर्यंत त्या ब्लॅडरला त्या बस्तीचा भ्रंश झाला आहे तोपर्यंत ती पेनिंग जे आहे ते चालू राहतं. मूत्रम च बिंदुशः बिंदू बिंदू प्रवर्तेन, मूत्र हे थेंब 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 येतं. बसतो च पीडिते, बस्तीमध्ये पीडा केला असता बसतो पीडिते हस्तादिनम, हस्ताद्वारे मूत्रम धारया म्हणजे अविच्छिन्नम प्रवर्ते, मूत्र हे तुटक तुटक थोडं थोडं बाहेर पडतं जर त्याच्यावर दाब दिला असता. एष द्विविधो वात बस्तीर इति नामना स्मृत, हा दोन प्रकारचा वात बस्ती नावाचा आहे. प्रथमो दुस्तर, हा पहिला जो आहे तो दुःखेन पृच्छेन तरितुम शक्यते, की तो दुःखदायक पृच्छदायक असा तरितुम शक्यते म्हणजे तो बरं करण्यासाठी शक्य आहे, भले त्याला कष्ट पडतील पण तो बरं करण्यासाठी शक्य आहे. तर तरितुम तुमन प्रत्यय. द्वितीयो वातबस्ती दुस्तर करो यथा प्रबला अनिला, दुसरा जो आहे वातबस्ती त्याच्यामध्ये अनिल खूप प्रबल आहे. अतः एव च अत्र प्रबल अनिल वात मूत्रस्य बिंदुशः प्रवर्तन, याच्यामध्ये अनिल प्रबल असल्यामुळे मूत्राचं बिंदुशः प्रवर्तन होतं. ओके, इथपर्यंत कळलंय का? आता 23वा श्लोक. शक्रुन् मार्गस्य बस्तेः च वायुः अंतरम आश्रितम, वायू हा अंतरम आश्रितम आत राहतो. कुठे? शक्रुन मार्गस्य बस्ते, शक्रुत आणि बस्तीच्या मध्ये. अष्टिलाभम घनम ग्रंथी, अष्टिलाकार ग्रंथी निर्माण करतो, ज्याला प्रोस्टोमेगॅली टाईप असं जे होतं ना ते प्रकरण. ग्रंथीम घनम ग्रंथीम करोती चलम उन्नतम, ही जी आहे ती करोती अचलम उन्नतम, अचल उन्नतम. घनम ग्रंथी करोती म्हणजे पुढे वातास्थिलेती सा आधमान विणमुद्रा अनिल संगकृत. तो जो आहे तो वातास्थिला आणि त्याच्याद्वारे काय काय होतं, आधमान होतं, विण मूत्र अनिल याचा संघ होतो, या सगळ्यांचा संघ दिसतो कशामध्ये? वातास्थिलामध्ये. चक्रुन मार्गस्य बुधस्य मस्तिष्क अंतरम मध्ये, चक्रुन आणि मस्ती या दोन्ही मार्गांच्या मध्ये वायू आश्रित करतो. सन ग्रंथीम अष्टिलाभम, ग्रंथीचं अष्टिलाभम घनम अचलम उन्नतम करती, अचल आणि उन्नत अशी ग्रंथी निर्माण करतो. सा वातास्थिले इति उच्यते, ती वातास्थिला आहे. सा आधमानाधिकृत, तिच्यामध्ये आधमानाधिकृत आधमानादी लक्षणं दिसतात ते सांगत आहे. पुढचा आपण घेऊया श्लोकाचा, पुढचे दोन घेऊया आणि मग पुढे विगुणा म्हणजे काय? विकृतेन गुणा, है की नाही? चुकीच्या गुणांनी विगुणा, विशिष्टेन गुणा पण असतो. तुम्ही निरुक्ती कशी करता त्या
शब्दाची त्यावर तुमचा अर्थ हे होतो. विगुणा कुंडलीभूतो कुंडलीभूतो बसतो तीव्र व्यथो अनिला. जो बस्तीमध्ये बसतो सप्तमी एक वचन, त्याच्यामध्ये काय होतो, बसतो मध्ये काय होतो, जो अनिल आहे तो तीव्र होतो, खूप ट्रेनिंग करतात, कुंडलीभूत होतो. कुंडलीभूत म्हणजे कुंडली कशी असते, साप कसा कुंडली मारून बसतो तसं गोलाकार पद्धतीने असा कुंडली मारून तो अनिल जो आहे वाद तो तिथे काय होतो, बस्तीमध्ये विकृत गुन्हा म्हणजे चांगल्या गुणाने नाही, अशा कुपित गुणाने अशा. अविध्यम अविध्यम म्हणजे काय, अविद्येचा अर्थ काय दिले, एक दोन. अविद्य प्रविश्य आवृत्त, तो अविद्यम मूत्रम म्हणजे मूत्रामध्ये प्रवेश करून त्याला आवृत्त करून भ्रमती फिरतो. अष्टिला आणि अश्मरी मध्ये स्थानाचा फरक आहे. अश्मरी बस्तीमध्ये होतो, अष्टिला बस्तीमध्ये होत नाही. अष्टिला जो आहे तो शत्रू म्हणजे बुध आणि बस्ती याच्यामध्ये होतो, बरोबर आहे. मोठा फरक आहे. ठीक आहे. आणि अष्टिला ती आहे ग्रंथी अष्टिला. ग्रंथी अष्टिलाभम, ग्रंथी असल्यामुळे त्याचा संबंध मांसाशी येतो. मांसाची ग्रंथी असते, मेदाची ग्रंथी असते, पार्थिव धातूची ग्रंथी होते. तर तो असा तो ग्रंथी अष्टिलाभम ग्रंथीवर तो आहे. ठीक आहे, असो पुढच्या श्लोकाला जाऊया. द्विगुणा कुंडलीभूत बसतो तीव्र व्यथो अनिला. आविद्य म्हणजे प्रवेश करून हे करणारा, आवृत्त करणारा असा मूत्रम भ्रमती सह संभोद्वेष्ट गौरवा. अष्टीला साधारणतः जो प्रोस्टोमेगालीची प्रकरण आहे ना, की ब्लॅडरच्या तिथे ग्रंथी होते, ब्लॅडरच्या खाली अशा पद्धतीत ब्लॅड बीट येते, तर ते मूत्राष्टीला असं प्रकरण आपण बघतो. तर हे जो आहे ना कुंडलीभूत झालं वायू, नंतर मूत्रामध्ये फिरतो, मग मूत्रामध्ये तो फिरतो, नंतर काय होतो, स्तंभ द्वेष्ट गौरव करतो, द्वेष्टन करतो. द्वेष्टन काय अर्थ आहे, स्तंभ म्हणजे बस्ती काठिण्य करतो, उद्वेष्टन म्हणजे द्वेष्टन म्हणजे पीडा करतो. असा तो मूत्रम अल्पम अल्पम अथवा विमुच्यती. विमुच्यती शत्रुत सृजन. ती लघवी थोडी थोडी होताना शत्रुताचं सृजन होतं, टॉयलेटला होते. वात कुंडली कुंडलिके कुंडलिक इत्येषा, ह्याला वात कुंडलिका असं म्हणतात. वात कुंडलिका तो काय करतो, कुंडली करून बसतो, बस्तीला जातो आणि फिरतो मूत्रामध्ये, आणि फिरल्यावर काय होतं, काय झालं, तो फिरतो राग आणि गौरव असं सगळं तो निर्माण पाहिजे. हा अध्याय काय राहाची संबंधित. तर म्हणजे ज्या मार्गाने मूत्राचा होणार आहे, मूत्राची मात्रा कमी होणार आहे, कृच्छ मूत्र तयार येणार आहे, मूत्रामध्ये जो काही होणार आहे, जो काही विकृती होणार आहे, त्याच्याशी संबंधित अध्याय आहे. त्यामुळे पहिला फॅक्टर जो आहे अश्मरी अध्याय, नंतर आता आलेला आहे बघत अशा पद्धतीने. हा काय अश्मरीचा अध्याय नाही आहे, मूत्र घाताचा अध्याय. तर विगुणा विगुणा न तू अनुलोमगा, कुपित झालेला अनुलोमग नसलेला असा तो विगुण आहे. जो वायूचा गुण आहे अनुलोम असणे. आवाज ब्रेक होतोय का, खूप पाऊस आहे आमच्याकडे, नेटवर्कचा खूप इश्यू आहे बघा, येतोय का आता आवाज, येतोय का? हा,
सकाळी नेटवर्क खूप चांगलं असतं. आता कंटिन्युअस पाऊस पडतोय पहाटेपासून. तथा दोष देशादी, त्याला कुपितचा अर्थ कळाला की जो अनुलोमक नाही असा कुपित, विगुण. दोष देशादी सहकारी कारणवशात कुंडलाकार गती तथा तीव्र व्यथा म्हणजे काय सांगितलं त्यांनी, दोष आणि देश. दोष काय आहे? वायू आहे. देश काय आहे? बस्ती आहे. मग त्या दोष देशादी सहकारी कारणवश जे आहे, म्हणजे दोष आणि देश. देश कसा आहे? गोल आहे, असा उलट मृत घट जसा असतो, उलट जसं भांड असतं तसा तो हे काय देश आहे. आणि वायू हे काय? दोष काय? वायू आहे, जो फिरणारा आहे. मग त्या गोलामध्ये जर वायू फिरला तर तो कसा फिरणार आहे? तो उभा आडवा थोडा फिरणार आहे, तो गोलाकार फिरणार आहे. बरोबर आहे की नाही? त्यामुळे त्याला कुंडलिकार गती मिळते. त्या बस्तीमध्ये असा जो फिरतो ना त्याला कुंडलिकार गती मिळते आणि गती मिळते. तथा तीव्र व्यथा, आणि खूप तीव्र व्यथा असते त्याच्यात. कार्ये कारण उपचाराद एव मुक्ता. हे कार्य जे आहे हे प्रक्षिप्त आहे हे वाक्य त्याचं. कार्ये कारण उपचाराद एव मुक्ता. कार्य जर बंद करायचं असेल म्हणजे व्याधीला घालवायचं असेल तर कारणाला घालवायला पाहिजे. म्हणजे कारणाचा उपचार हा व्याधीचाच उपचार आहे, असं मधीच वाक्य आले, याचा संबंध नाही तसा. तथा सह स्तंभेन शब्दतया तथा द्वेष्टेन गौरवेण च वर्तते. द्वेष्टन म्हणजे गौरव. स एवं भूतो वायुर्मूत्रम अविद्य, की तो असा एवं भूतो, असा तो घडणारा वायू काय आहे? मूत्रम अविद्य, मूत्रामध्ये शिरून आवृत्त होऊन शोभयित्वा बसतो भ्रमती, बस्तीला शोभ करून बस्तीमध्ये भ्रमण करतो. अथवा न मूत्रम अविद्यम भ्रवती, आणि जर तो मूत्रामध्ये प्रवेश करून जर बस्तीला फिरवलं नाही त्याने, अथवा न मूत्रम अविद्यम भ्रवती, जर मस्तीमध्ये फिरून जर तो फिरला नाही तर काय करतो? किंभूत तरी तो काय करतो? जर तसा तो बस्तीमध्ये मूत्रामध्ये गेला नाही आणि मूत्रामध्ये जाऊन बसमध्ये जर फिरला नाही तर मग तो काय करतो? किंभूता तरीही तो काय करतो? तर शत्रुत म्हणजे पुरुष सृजन हे विसर्ग कुर्वान, की मलाच विसर्जन करतो तो. कधी? मूत्रम अल्पम अल्पम शोकम कृत्वा विमुच्यती, लघवी थोडी थोडी करत असताना तो मूत्राचं पण विसर्जन करतो तो जो वायू आहे. एवं रूपा वात कुंडलिक उच्यते, असा तो हे जे रूप आहे सगळं ते वात कुंडलिक असं सांगितलं जातं, असं सांगितलेलं असं त्याला म्हणतात. 26 पण लिहिलं, 27 पण लिहा. मूत्रम तू विधृतम शिरम, विधृत, धृत म्हणजे धारण करणे, ही धारणे. विधृत, धृती आपण म्हणतो ना, ते विशिष्टेन धृत. तर मूत्राचं धारण केलं. विधृतम कसं केलं? चिरम म्हणजे खूप काळ. तर काय होतं? न निरेती विबद्धम, न निरेती मग ते बाहेर पडत नाही मूत्र. विबद्ध निर्माण होतो. वा मूत्रातीतम, त्याला मूत्रातीत म्हणतात. तद तो अल्परूप, अल्प वेदना होते. म्हणजे मूत्राचं खूप काळ जर धारण केलं तर तिथे विबंध येतो, ते मूत्र बाहेर पडत नाही आणि तिथे बारीक वेदना होत राहते असं सांगतो. त्याला मूत्रातीत म्हणतात. मूत्रम तू चिरम विधृतम न निरेती न प्रवर्तते, अथवा पवनवशाद विबद्धम, पवनाद्वारे ते विबद्ध होतं. निर्गच्छती अल्परूप तन्मूत्रातीतम कथ्यते, ते निर्गच्छती, जर ते त्याचं जर गच्छन झालं तर ते अल्प प्रमाणात वेदनायुक्त असं असतं. तन्मूत्राला मूत्रातीत असं म्हणतात. असं ते सांगत आहे. मूत्रातीत खूप काळ मूत्र दररोज ठेवल्यानंतर होणारी अवस्था आहे. 27 असतो. विधारण केल्यापासून प्रतिहतम
प्रतिहत झालेलं वातः उदावर्तितः यथा पाताने उदावर्तित झालेलं जे इंद्रा जेव्हा नाभीर अधस्ताद उदरम ही नाभीच्या खाली आणि उदरामध्ये नाभेः अधः उदरम मूत्रम आपूरयेतदा हे मूत्राचं पूर्ण होतं, मूत्र भरतं. कधी विधारणात प्रत्येक विधारण केल्यानंतर. पुर्यात तीव्र रुजा तिथे तीव्र रुजा होते. रुग आडमान होतं, अपक्ती भूक जाते, संघ मलसंग होतो. तन मूत्र जठरम त्याला मूत्र जठर असं म्हणतात. त्या व्याधीला मूत्र जठर असं म्हणतात. म्हणजे मूत्रजठामध्ये हे नाहीये, भरल्यामुळे होते, मूत्र भरल्यामुळे होते. फक्त मूत्रात विभक्त मूत्र पडत पडलं फक्त. आणि इथे काय होतं, वायू उदावर्तित होऊन नाभी आणि उदराच्या तिथे खाली वेदना होते आणि ब्लॅडर भरतं पूर्ण अशा पद्धतीने लक्षणं दिसतात. म्हणजे वायूचं एकदा का लंबी धरून ठेवली तर त्याची पहिली अवस्था तुम्ही मूत्रातीत म्हणू शकता आणि नंतर तसंच खूप काळ धरून ठेवल्यानंतर ते मूत्र जठराकडे जाते अशा पद्धतीचं करू शकतो आपण. विधारणात मूत्रस्य वेगस्य रोधात प्रतिहतम मूत्राचा प्रतिहत होतो. मूत्रम कर्तुभूतम वातेन उदावर्तितम यदा नाभेः अधः तद उदरम नाभीच्या खाली उदरामध्ये कर्मभूतम आपूरयेत कर्मभूत ते होतं म्हणजे त्याचं काम तिथे होतं. आपूरयेत भरतं ते पूर्णपणे. आपूरयेत सदा तीव्र रुजादिकम कुर्यात की ते खूप वेदनायुक्त असं असतं. पण ते मूत्रजठरम